नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. ती कथा फार जुनी आहे. आम्ही जेव्हा लहान असायचो, चारही बहीण भाऊ, तेव्हा आमच्या आजी आजोबांनी सांगितलेली ही बोडाबोडीची कथा. बोडाबोडी म्हणजे म्हातारे आजी आणि आजोबा. म्हातारे आजी आजोबा हे एका लहानशा झोपडीमध्ये राहत होते. त्यांना मुलं बाळं काहीच नव्हते. ते आजी आजोबा एक दिवस काड्या आणण्यासाठी जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेले तेव्हा ते खूप थकले. चालून चालून खूप थकले. थकले तेव्हा ते पाणी पिण्यासाठी एका झाडाखाली बसले. पण त्यांच्या जवळचे पाणी सुद्धा संपलेले होते. झाडाखाली बसले तेव्हा ते दोघं बोडाबोडी आजी आजोबा बसले आणि थोडी अशी विश्रांती घेत होते. तर मागून पाच भाऊ राक्षस एका मागे एक असे टपटप आवाजामध्ये चालत चालत आले. आणि ते कुठे जात आहे हे पाहण्यासाठी ते आजी आजोबा बोडाबोडी झाडाच्या आडोशाला जाऊन असे लपले. लपले तर ते पाचही भाऊ राक्षस एका घरामध्ये शिरले. ते घर म्हणजे जंगलामध्ये होतं त्यांचं घर. त्या घरामध्ये शिरले आणि एखादी तासानंतर ते वापस आले. ते पाचही भाऊ वापस आल्यानंतर मग बुडी काय म्हणते, बुड्याची बुडी, बोडाबोडीतली बुडी म्हणते, आपण जाऊ म्हणते त्या घरी काय आहे तर पाहून येऊ म्हणते. बुड्या म्हणते, चल म्हणते आपण जाऊन पाहू म्हणते काय आहे तर काही भेटन म्हणते आपल्याला खा प्याले तर. मग बुडाबुडी दोघंही त्या राक्षसाच्या घरी गेले. तर त्याला खूप सगळं काही भांडे कुंडे दिसले, तांब्याचे, सोनं चांदी, धान्य, मोठी मोठी ढोली धान्य भराची, बंडी, चाक सगळंच दिसलं त्याले. बुडी म्हणते आपल्याला भूक तर लागली म्हणते, आता आपण इथंच राहू म्हणते आणि काहीतरी खाले करू म्हणते. बुडीला दिसले तांदूळ. बुडी म्हणते आता मी खीर बनवतो म्हणते मस्त. आता हे पाचही भाऊ तर गेले म्हणते, आता हे कायचे येते म्हणते. बुडीने तिथं मस्त खीर बनवली. खीर शिजवली मस्त इस्तू पेटून आणि ती खीर थंड करायला ठेवली एका मोठ्या कोपरामध्ये. मग अजून थोड्या वेळात पाचही भाऊ राक्षस दन 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 टप 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 आवाज करत आले. ते दरवाजाजवळ आले. मग बुडाबुडीला दोघाले भीती वाटली. त्याला पाहूनच त्याला भीती वाटत होती. बुडी म्हणते आता कसं करायचं. बुडा म्हणते, बुडे तू यापायी आता मी मरतो तूही मरशील. ह्या पाचही भाऊ काय आपल्याला जिवंत ठेवणार नाही. बुडी म्हणते आपण काहीतरी करू, काहीतरी उपाय करू, आपण वाचू, आपण मरू नाही. असं झालं तसं झालं असं करता करता बुड्याला एक युक्ती सुचली. बुडा म्हणते, बुडे तू आता केस सोड आणि ते जसे राक्षस दरवाजात आले तशी तू त्याच्या पुढे जाऊन कूद. म्हणजे त्याला भीती वाटन, नाही तर काही वाटो, मारण किंवा काही हो, आता हे दैवा हे नशिबा. बुडीनं तसंच केलं. केस सोडले. पहिलेच्या म्हाताऱ्या माणसाचे कान पूर्ण पोरीचे बायाचे केस लांब लांब असायचे. आता हे सगळं आलं तेव्हापासून केसाची सगळी वाट लागली. मोठे मोठे केस होते बुडीचे. जसे ते आले भाऊ तशी ती बुडी दरवाजात कूदली. राक्षसाईला वाटलं कोण आलं आमच्या घरामध्ये, कोण आलं. राक्षस के घर में फेकस, राक्षस के घर में फेकस असे करत करत त्याने धूम काढली. पळाले जंगलामध्ये. पाचही भाऊ पळाले आणि ज्या झाडाखाली बसले होते बुडाबुडी पाणी पिण्यासाठी त्याच झाडाखाली जाऊन बसले. मग तिकडून वाघ आला. हाव हाव असा आवाज करत वाघ आला. वाघ म्हणते पाचही भाऊ इथं बसले, काऊन बेटा काय झालं. क्यों म्हणते राक्षस भाई क्या हुआ. राक्षस म्हणते हमारे घर में कोई घुस गया म्हणते, राक्षस के घर में भेकस, हमें बहुत डर लग रहा है म्हणते, क्या है न क्या नाही. तो मग वाघ काय म्हणते, चल म्हणते मी येतो म्हणते. वाघ समोर झाला, त्याच्या मागे पाचही भाऊ झाले. तोपर्यंत त्याची खीर खाऊन व्हायचीच होती. मग वाघ पुढं पाचही भाऊ मागं मागं असे करत करत आले. ते दुरूनच त्याला दिसले बुडाबुडीले. बुडी म्हणते आता कसं, आता तर वाघ आला, आता तर काही खैर नाही आपली. आता काहीतरी करू म्हणते आपण. इकडे तिकडे शोधलं त्यानं काही भेटन का, काही भेटन का. भेटला त्याला लोखंडाचा गोळा. बुडा म्हणते वाघ आव आव करत तोंड फाडूनच येते म्हणते अंदर. आपण ह्या गोळा गरम करून ठेवू म्हणते. वाघ आला, त्याच्या तोंडात टाकला. वाघ आला आ आ असा करत. त्याच्या मागं भाऊ आले. बुडीनं तो गोळा असा धरला कपड्यामध्ये, सुती पोत्यामध्ये. हात काही जळला नाही. पोत्यात पकडला आणि टाकला असा रपकन त्याच्या तोंडात वाघाच्या. वाघाच्या तोंडात गेल्यावर तो असा करत करत बाहेर पळाला. त्याच्या मग पाचही भाऊ पळाले. पाचही भावाला वाटले वाघाला का झालं, वाघ कोणाला भेला. अजून त्या झाडाखाली जाऊन बसले. मग आले तिकडून अस्वल. अस्वल म्हणते काऊन का झालं, तुम्हाला झालं का, तुम्ही बसले कसे असे. वाघ बी खा खा करत होता. अस्वल म्हणते चला मी येतो आता. अस्वल पुढं, तिच्या मागं वाघ, तिच्या मागं ते पाचही भाऊ.
असे आले ते अजून बुडीच्या झोपडीत. बुडीले अजून दिसले. बुडी म्हणते आपल्याला सुखानं कोणी खिरही खाऊ देत नाही. एक ना एक, एक ना एक चालूच आहे. बुडा म्हणते तू तर मरतच मरतं, आता मलाही मारतं तू त्याबरोबर. बुडी म्हणते आता कसं करू, आता कसं करू. पाय म्हणते काही अजून सापडन तर इकडे तिकडे. सापडली मग मोठी जात सळाक लोखंडाची. आता इले गरम कर म्हणते तू. अस्वल जशी का आली तशी तिला टोच म्हणते गरम गरम. अस्वल आली. इकडे तिकडे पाहू लागली ती अशी केस गिस खूप सोडून सन्या. केसर आहे ते अस्वलीले. पाहू लागली. बुडीने ते सळाक गरम गरम टाकली मागून. ती तोंडात गेली कुठं गेली काही पता लागला नाही. तशीच अस्वल पळाली धूम ठोकत. तिच्या मागं वाघ पळाला, तिच्या मागं पाचही भाऊ पळाले. राखस के घर में भेकस, राखस के घर में भेकस, राखस के घर में भेकस असे करत 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 पळाले. जाऊन बसले त्या झाडाखाली. आपली अस्वल तडफडत होती, इकडे वाघ तडफडत होता. मग बंदर आला. बंदर म्हणते काऊन का झालं, काऊन बसले तुम्ही, जेवण खावण्याची वेळ झाली, काऊन बसले तुम्ही. बंदर म्हणते का सांगू म्हणते तुले, आमच्या घरात कोण घुसलं ना कोण नाही काही पता नाही म्हणते. वाघाले घायल केलं म्हणते, अस्वल मावशीले घायल केलं म्हणते. आमची तर हिंमतच नाही होऊन राहिली म्हणते, आम्ही एवढे राक्षस असून घरात घुसण्याची. बंदर म्हणते चला, असं कसं होते म्हणते, चला म्हणते माझ्या मागं, मी येतो म्हणते. बात शोध लावतो म्हणते, इकडून तिकडून झाडावर उड्या मारणार आम्ही बंदर, लवकर शोध लावतो म्हणते. बंदर गेला मग सामोर. त्याच्या मागं गेला वाघ, त्याच्या मागं झाली अस्वल, त्याच्या मागं झाले पाचही भाऊ. गेले. बंदर पाहत होता इकडे तिकडे. बंदर जाऊन बसला धान्य भराच्या मोठ्या त्या ढोलीवर. तिथं होतं बंडीचं चाक आणि त्याच्याखाली लपून बसले होते बुडाबुडी. बुडाबुडी लपून बसले होते. बंदर जाऊन बसला त्या चाकावर. त्याची शेपटी गेली त्या चाकातून खाली ढोल्यामध्ये. मग बुडी म्हणते आता कसं करायचं. बुडाबुडी म्हणते आपण धरून पुढू शेपटी. दोघांनी शेपटी धरून ओढली, चोऱ्याची शेपटीच तुटून गेली बंदराची. बंदर पुढं पुढं, त्याच्या मागं वाघ, त्याच्या मागं अस्वल आणि पाचही भाऊ असं करता करता पळाले. राखस के घर में भेकस, राखस के घर में भेकस, राखस के घर में भेकस जाऊन बसले झाडाखाली. आता कसं करायचं विचार करत आपण अजून काही भेटन म्हणते. राक्षस लोक म्हणते चला म्हणते जाऊन पाहू म्हणते, तिकडून काही भेटन तर कोणाले आणू म्हणते. तोपर्यंत ते पाच भाऊ आणि हे तिघ जण गेले बाहेर थोडेसे त्या झाडाखालतून. तोपर्यंत बुडाबुडीनं मस्त माल जमा केला, गाठोडं बांधलं आणि त्या झाडाच्याच वरत शेंड्यावर जाऊन बसले. आले ते मग तिकडून पाचही भाऊ आले, राक्षस अस्वल आली, वाघ आला आणि तो बंदर सुद्धा आला. इकडे तिकडे असं पाहता पाहता बंदराची नजर